तो केवट म्हणे रामचंद्र आलिंगन देऊ नका, मी अंत्यज आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं तू काही अंत्यज नाही, तू राम राम म्हणतो ना, मग तू काही अंत्यज नाही. आलिंगनात ये म्हणे देवा मी मत्स्याहारी आहे. सांगितलं ना तुम्हाला परवा. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं खरं आहे तू मत्स्याहारी आहे, कालपर्यंत खाल्ले असतील मासे, उद्यापासून खाऊ नको. आता आलिंगनात ये. त्याने सांगितलं देवा मी तुमचा सेवक आहे, तुम्ही माझे स्वामी आहात. म्हणे म्हणूनच सांगतोय माझ्या आलिंगनात ये. केवटाला भगवंतांनी आलिंगन दिलं आणि आलिंगन देताना भगवंत केवटाला काय म्हणतात, तुम भरत समभाई. काय म्हणतात, तू माझा कोणासारखा भाऊ आहे. हु इज भरत. लक्ष्मण शत्रुघ्नापेक्षा भरत वयाने मोठा. रामचंद्र पहिले, दुसरा कोण म्हणजे लक्ष्मण कोण झाला, छोटा झाला भरतापेक्षा. मग पुढे उद्या आपल्याला जाण्याची घाई आहे, त्यामुळे कथेच्या ओघात मी सांगायला विसरून जाईल. प्रभू रामचंद्र या लंकेतनं विमानात बसून अयोध्येला निघाले. ते कुठेही थांबले नाही, त्यांना अयोध्येला जायची त्वरा आहे. पण त्यांनी क्षणभर विमान गंगेच्या तीरावरती उतरवलं आणि लक्ष्मणाला सांगितलं त्या गुहकाला घेऊन ये, त्या नावाड्याला घेऊन ये. आता लक्ष्मण उतरला आणि त्या नावाड्याला सांगायला गेला तुला दारांनी बोलवलं. तो नटून थटून तयारच होता. म्हणे मला जाताना सांगूनच गेला होता राम की राज्याभिषेकाला तुला यावं लागेल. मी रोज नटून थटून तयार असतो की कधी राम येतील आणि राज्याभिषेकाला जाईल. म्हणून त्याने समारंभातले कपडे घालून तयार आहे. आता घडलं असं होतं की पुष्पक विमानात 100-200 वानर आहेत. हनुमंत सुद्धा आहे, सुग्रीव आहे, जांबवंत आहेत, सगळे आहेत. पण सगळे उभे आहेत. बसायला खुर्च्या, चेअर्स फक्त 3 आहेत. एक रामाला, एक लक्ष्मणाला आणि एक कोणाला. झोपले आमच्या मंगलताई. नक्की का? किती खुर्च्या आहेत सांगा, खुर्च्या किती आहेत? आता 500 रुपये दंड तुम्हाला. बघा 3 खुर्च्या आहेत आणि एका खुर्चीवरनं लक्ष्मण खाली उतरला. कोणाला हात मारायला गेला? मोठ्याने सांगा. केवटाला. केवट तयारच होता. तो लक्ष्मणाच्या आधी 4 पावलं मोठे मोठ्या पावलं टाकत विमानात गेला आणि लक्ष्मणाच्या खुर्चीवर जाऊन बसला. कोणाच्या? आणि लक्ष्मण आला, पाहत होतं काय आपली सीट रिझर्व होती ती आणि तो लक्ष्मण शेष आहे. शेष थोडासा संतापी असतो. त्याने रागाने त्या केवटाकडे पाहिलं. केवटाने रामाचा हात धरला. म्हणे हो रामा सांगा या. म्हणे काय, याच्यापेक्षा मी वयाने मोठा आहे. लक्ष्मणा मला या रामाने सांगितलं होतं तुम भरत समभाई. मी कोणासारखा आहे आणि भरत तुझ्यापेक्षा वयाने, म्हणून खुर्चीवर लहानाने बसायचं का मोठ्याने बसायचं? पुढे सांगतो आता पुढे बघायचं, माझ्याकडे सारखं बघायचं. मग तू रागवून माझ्याकडे पाहतो हे आता बघायचं. प्रभू रामचंद्रांनी केवटाला भरताचा अधिकार का बरं दिला? आपल्याला भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलं की मला कशाचीही तुमच्याकडनं अपेक्षा नाही, पण एका गोष्टीची निश्चित अपेक्षा आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे, अंडरलाईन शब्द, भक्त्या प्रयच्छति. काय द्या मला तुम्ही? भक्ती द्या. काय द्या? तदहम भक्तिपरुतम अश्नामि प्रयतात्मनः. सोपं सांगतो, भगवंताला आपल्यापेक्षा जास्त काउंटिंग येतं. काउंटिंग म्हणजे मोजणं. एक तर मंत्र आहे सगळ्यांच्या परिचयाचा असेल, सगळ्यांना माहिती तर निश्चितच असेल. येत असेल तर म्हणा ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
की भगवंत सांगतात या जगतात पूर्ण फक्त मी आहे. मग भगवंत पूर्ण आहे, सकल विद्यांचा तो ज्ञानी आहे, त्याला गणित येत नसेल का? पण भगवंत या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात तुम्ही किती लिटर दूध मला वाहिलं मी मोजत, तुम्ही किती बेलाचे पानं वाहिलेत मी पाहत नाही, किती तुळशीचे पानं वाहिलेत मी पाहत नाही. मग तुम्ही दूध वाहताना, तुम्ही तुळशीचं पान वाहताना ते किती श्रद्धेने वाहिलंय हे मी पाहतो. तदहम भक्तिपहृतम अश्नामी प्रयता. केवटाने भगवंताला भक्तीने वश करून घेतले. कशाने? आता भगवंत पुढे निघाले आणि भगवंतांचा आयुष्यातला फार मोठा भाग्याचा क्षण आला. प्रयाग क्षेत्री गंगेच्या तीरावरती प्रभू रामचंद्रांना भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये एक रात्र वास्तव्य करण्याचा सुयोग आला. त्या भरद्वाज ऋषींनी सांगितलं, रामा मी तुला ओळखतो, तू कोण आहेस? साक्षात पूर्ण परब्रह्म सच्चिदानंद घन नारायण. पण नारायणा तू वर्तमान काळात रामावतारात आलाय म्हणून तुला मनुष्य असं समजून मी दोन गोष्टी सांगतो, ऐक. रामचंद्रा, माणसाचा जन्म कशासाठी झालेला? माणसाच्या जन्मामध्ये फक्त माणसाला एकच गोष्ट साध्य करता येतं, त्या गोष्टीचं नाव आहे कैवल्य. कैवल्य नाम मुक्ती. मुक्ती व्यतिरिक्त माणसाला आयुष्यात काहीही मिळवता येत नाही. माणसाच्या जन्मात एकच गोष्ट मिळवता येते, त्या गोष्टीचं नाव आहे मोक्ष, मुक्ती, कैवल्य. आणि कैवल्या व्यतिरिक्त काहीही मिळवता येत नाही. तुम्ही म्हणाल बा गुरुजी तुम्ही असं कसं म्हणू शकतात, आम्ही काय काय मिळवलंय आजपर्यंत? लोक सांगतात की मी घरातनं नेसत्या वस्त्र्यानिशी बाहेर पडतो. आज एक नाही, दोन नाही, 3 घर आहेत, बायको आहे, 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत, 4 नातवंड आहेत, सोनं आहे, नाणं आहे, गाड्या आहेत, घोड्या आहेत, शेती आहे, वाडी आहे. तुम्ही म्हणतात काहीच मिळवता येत नाही, एवढं सगळं मी मिळवलं. आनंद आहे तुम्ही एवढं सगळं मिळवलं, पण तुम्ही ही जी वस्तू पदार्थांची यादी दिली ना, या यादीला म्हणतात नश्वर पदार्थ. काय म्हणतात? नश्वर म्हणजे काय? काल नव्हते, आज आहे, उद्या परत नसणार. मग माणसाला त्याच्या जीवनात नश्वर पदार्थ पाहिजे तेवढे मिळवता येतील. शाश्वत पदार्थ एकच आहे, त्या पदार्थाचं नाव आहे नारायण, मुक्ती. काय नाव आहे? नारायण मिळवणं म्हणजे काय? मुक्ती. हरिपाठात स्वच्छ सांगितलंय, ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ. हरी हाच वैकुंठ. नारायणाशिवाय वैकुंठ वेगळं. मुक्ती म्हणजे काय? नारायण मिळवणे, नारायणात विलीन होऊन जाणे. स्त्रिया जास्त आहेत म्हणून मी उदाहरण देतो. मनुष्याचा जन्म नारायणापेक्षा 1 जन्म खाली. किती? आणि 1 जन्माचं प्रमोशन मिळालं की आपण सुद्धा काय होतो? नारायण. मग तुम्हाला हे दृष्टांत समजावं म्हणून सांगतो. कडकडत्या तुपामध्ये लोण्याचे वडे करायला घेतले. लोणी सोडलं असं हाताने, काय दिलं? लोणी विरघळणार नाही, त्याचं तूपच होत. काय नाही, बस आपल्याला नारायणामध्ये विरघळून जायचं. हरिपाठात 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या. त्रिणे मुक्ती चारी. कुठकुठल्या 4 मुक्ती आहेत? सायुज्यता मुक्ती, समीपता मुक्ती, सलोकता मुक्ती आणि स्वरूपता मुक्ती. याच्यातली सायुज्य नावाची पहिली मुक्ती, माझ्या शरीरातला आत्मा नारायणाच्या शरीरातल्या आत्म्यात विलीन करून टाकणं, एक रूप होणं. काय होणं? ही सायुज्य मुक्ती आहे. मग प्रभू रामचंद्रांना भरद्वाजाने सांगितलं, रामचंद्रा तू आता मार्गक्रमण करणारेस, या मार्गावरती तुला अनेक मोक्षकांक्षी लोक मिळतील. काय मिळतील? मोक्षाची आकांक्षा असणारे अनेक ऋषीमुनी मिळतील. प्रत्येकावरती कृपा करत करत खिरापती सारखा तू काय वाटायचा?
मोक्ष वाटणार